नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. महाराष्ट्रामध्ये 2 घटना अशा घडल्या की जे एरवी जाहीरपणे सभांमध्ये किंवा सोशल मीडियात वाटेल तशी बडबड करायचे असे नेते राहिलेले, म्हणजे असं नाही कुठल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी. त्यांना दोघांनाही फटके प्रत्यक्ष न्यायालयामध्ये बसले. दोन्ही प्रकरणं मी तुम्हाला सांगतो. पहिलं प्रकरण आहे वर्ल्ड बेस्ट CM यांचे विश्व प्रवक्ते असलेले संजय राऊत. सकाळी 9 वाजताचा भोंगा. मालेगावमधल्या गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये 178 कोटीचा भ्रष्टाचार कसा आहे असा भंपकपणा शेअर्समधला, ही बातमी सामनात चालवली. त्याच्या विरोधामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मानहानीचा खटला दाखल केला मालेगावच्या कोर्टामध्ये. आणि जेव्हा प्रत्यक्ष माहिती समोर आली, 178 कोटी नसून 1.78 असे ते शेअर्स आहेत. तेही लोकांमधून गोळा केले, त्याच्यामध्ये घोटाळा काही नाही. हे सगळं समोर आल्याच्या नंतर झक मारत हे वर्ल्ड बेस्ट CM, त्यांचे द ग्रेट वर्ल्ड बेस्ट प्रवक्ते संजय राऊत यांना माफी मागावी लागली. आणि कोर्टामध्ये त्यांनी दिलगिरी तर व्यक्त केली, माफी मागितली. त्याच्यानंतर ही जी सत्य परिस्थिती ती सामनामध्ये छापायचंही मंजूर केलं. त्याच्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तो खटला मागे घेतला. खरं तर माझं अजूनही म्हणणं होतं, पण ते अर्थात जे राजकारणात नाहीत त्यांना, आमच्यासारख्यांना ते म्हणणं सोपं आहे. प्रत्यक्ष राजकीय क्षेत्रातली व्यक्ती किंवा एखाद्या अधिकार पदावरच्या व्यक्तीला ते सहज शक्य होत नाही किंवा औचित्य नसतं त्याचं, की त्यांनी तो खटला चालवायला पाहिजे होता. यांची दिलगिरी नाकारायची आणि त्या खटल्यामध्ये जी काही शिक्षा अभिप्रेत आहे ती आर्थिक असो किंवा बाकीची असो, ती संजय राऊत सारख्या बदमाशांना व्हायलाच पाहिजे होती ती. पण ठीक आहे, आपण काही गोष्टी शहाणपण असं म्हणतो की जसं ते कुत्रे भुंकायला लागल्याच्या नंतर प्रत्येक कुत्र्याला काही दगड मारता येत नाही, नादाला लागता येत नाही किंवा आपलंच नुकसान होतं, त्याच्यापेक्षा काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. असं असेल म्हणून कदाचित त्यांनी माफी मागली असेल. पण ह्याच्यातून जे सिद्ध काय होतं ते लक्षात घ्या. हे जी सगळी बडबड चालायची, त्याहीपेक्षा त्याला उचलणारा जो मीडिया आहे, माझा आक्षेप तिथं आहे. हे ठीक आहे, न्यायालयात घडलं, समजा त्यांनी खटला नसता माग घेतला की त्यांच्यावरती काहीतरी कारवाई झाली असे आपण मान्य करू. पण दुसरा जो भाग असतो की सर्वसामान्य म्हणजे माध्यमामधून किंवा बाकीच्या गोष्टींमधून हे जे असे फालतू आरोप केले जातात आणि त्यांना महत्त्व दिलं जातं. आणि हे काही फक्त मी हे सध्याचे जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात आहे म्हणून म्हणतोय असं नाही. उलट सुद्धा आहे. काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा अगदी बोफोर्सचं पण घोटाळा तुम्ही काढून पहा. या सगळ्याच्या बाबतीतली एक मानसिकता अशी राहिलेली, प्रत्यक्ष सत्ताधारी जे असतात, राजकीय पक्षातले जे असतात, उच्च पदस्थ असतात, त्यांच्या विरोधामध्ये असं काहीतरी सनसनाटी केली जाते. प्रत्यक्षामध्ये हाती काही लागत नाही, पण त्याचं जे काही राजकीय नुकसान व्हायचं त्या व्यक्तीचं ते होऊन गेलेलं असतं. अजून 2 प्रकरणं खरं तर दिल्लीतली आहेत. म्हणजे हे तर महाराष्ट्रापुरते झाले, द ग्रेट संजय राऊत. पण राष्ट्राच्या पातळीवरती संजय राऊतांचीच मोठी सुधारित वेगळी आवृत्ती म्हणजे अरविंद केजरीवाल. केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि नितीन गडकरी त्यांनी दोघांनी मिळून झटकलं होते यांना न्यायालयात. यांना याच पद्धतीनं सेम अशाला असंच झक मारत माफी मागावी लागली आणि आपली सुटका करून घ्यावी लागली. म्हणजे हे जे काही आहे ना, की ह्यांना वाटेल तसं बोलायचं आणि सुटून जायचं, तसं न करता कोणीतरी त्या केसेस प्रत्यक्ष न्यायालयामध्ये नेऊन अशा पद्धतीनं तडीस लावल्या, ह्याच्याबद्दल मला जास्त विशेष समाधाने म्हणा किंवा आनंद आहे. आणि मग त्यांना जो उचलून धरणारा मीडिया होता कसा उघडा पडतो. केजरीवालांना वाटेल तसे आरोप करायची सवय. स्वतः अक्षरशः मुख्यमंत्री पदावरती बसल्याच्या नंतर सुद्धा हा माणूस प्रत्यक्ष 26 जानेवारीच्या दिवशीच त्या उपोषणाला बसतो, निदर्शनं करतो, असला भंकसपणा. आणि नंतर जेव्हा प्रत्यक्ष कोर्टामध्ये तुम्ही केलेले आरोप सिद्ध करायची वेळ आली तेव्हा अरुण जेटली आणि यांच्यासमोर यांची कशी फॅफ्या उडाली ते पण सगळ्यांनी बघितलं. दुसरे एक पत्रकार आहेत राजदीप सरदेसाई, आपले मराठीच आहेत. आणि त्यांनी एकदा त्या कृषी आंदोलनामध्ये ट्रॅक्टर उलटून शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर गोळीबारात शेतकरी कसा मेला आणि हे सरकार कसं हे सगळं सुरू केलं होतं, त्यांना तातडीनं माफी मागावी लागली म्हणून ते प्रकरण पुढं गेलं नाही. जेव्हा वस्तुस्थिती समोर आली, कटू सत्य समोर आलं. दुसरे तर महान द ग्रेट पप्पू, राहुल गांधी. आणि तुम्हाला असं वाटेल किंवा आम्हाला फारच त्यांचं पडलेलं असं टीका करण्यासाठी त्यांच्या लाडक्या वृत्तपत्रांनीच पहिल्या पानावरती त्या बातम्या छापलेल्या आहेत. भिवंडीच्या कोर्टात त्यांच्या विरुद्ध संघ
महात्मा गांधींच्या हत्येला कसा जबाबदार आहे हा जो खटला चालू आहे ना, त्याच्या बाबतीतला प्रत्यक्ष सुनावणी होती आणि त्यांनी यापूर्वी टाळलेली होती. आता समन्स निघालं झक मारत राहुल गांधींना भिवंडीच्या कोर्टात स्वतः फिजिकली हजर राहावं लागलं. हर्षवर्धन सपकाळ त्यांचे प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांच्या वतीनं जामीन घेतला आणि आता बाकी काही पुढच्या तारखा वगैरे होतील. यापूर्वी सुद्धा चौकीदार चोरई या प्रकरणामध्ये ह्याच राहुल गांधींना न्यायालयामध्ये नाक घासून माफी मागावी लागलेली होती. ज्या पद्धतीचे वाह्यात असे आरोप, कुठलाही आधार नसलेले, आणि त्याहीपेक्षा ना म्हणजे मला हे तरी प्रकरण छोटं होतं इथलं महाराष्ट्रातलं, संजय राऊतांबद्दल काय बोलायची गरज नाही, पण राहुल गांधी सारखे त्याच्यामधला एक दुसरा जो भाग आहे ना, भाजपचं कसं नुकसान यांना करायचंय, मोदींचा कसा राग करायचा आहे, संघाबद्दल कसा राग आहे, अमित शहावरती कसा राग आहे, हे पण आपण एक वेळ राजकीय म्हणून समजून घेऊ शकतो. पण हे देशविघात आता हे इतक्या टोकाला पोहोचलेले आहेत, म्हणजे त्याला हिस्टेरिया यांचा असा होऊन बसलेला आहे. वाटेल तसे आरोप करायचे, पण ते सगळं करत असताना त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा यांच्या कृती देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्या आहेत, देशविघातक आहेत, देशद्रोही अशी आहेत, हे फार चिंतेची गोष्ट आहे. एआयच्या इंटरनॅशनल समिटमध्ये, आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये जे काही ह्यांनी नंगा नाच केला ते मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ पण केलेला आहे की कुठल्या स्तरावर तुम्ही चाललेला आहात. जी गोष्ट ज्याला आपण पार्लमेंट लँग्वेज म्हणतो, सर्वसामान्य लोक सुद्धा ते पाळतात. मोठ्यांच्या समोर आपण कसं बोलावं, समाजात चार चौघात कसं बोलावं, किंवा सार्वजनिक ठिकाणी कसं बोलावं, किंवा आता आम्ही हा व्हिडिओ करतोय आणि आम्हाला एखाद्याबद्दल खूप राग व्यक्त करायचा आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की वाटेल तशा शिव्या द्याव्या. भाषेवरती एक पद्धतीचं नियंत्रण हे ठेवावंच लागतं. राहुल गांधीचं हे वाह्यात प्रकरण असो, किंवा आता भिवंडी कोर्टाने त्यांना दिलेला जामीन असो, आणि संजय राऊतांचं प्रकरण असो, न्यायालय आणि कोर्टबाजी आणि प्रत्यक्ष लोक पण ह्यांना मतदानातून हरवतात हे तर आहेच आहे, पण त्याच्या पुढचा एक भाग आहे. त्याच्यासाठी मी तुम्हा सर्वसामान्य लोकांना धन्यवाद देतो. हा विवेक तुमच्या हातामध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्यांचा सामाजिक तर त्यांचा पराभव, म्हणजे राजकीय तर पराभव करताच आहात, पण सामाजिक पातळीवरती परवाच्या AI परिषदेमध्ये ज्या पद्धतीने सर्वसामान्य तिथे त्याच्यातले जे सहभागी झाले होते त्यांनी जी धुलाई केली ना काँग्रेसच्या ह्या नंगा नाच करणाऱ्यांची, मला ही गोष्ट, हे तुमचं सर्वसामान्य लोकांचं पाऊल, तुमची विवेकबुद्धी शाबूत आहे हे तुम्ही दाखवलं, त्याच्याबद्दल मला तुम्हाला विशेष अभिनंदन करायचं आहे. या संजय राऊत प्रकरणावरची ही उसंतवाणी. माफी मागताना भोंगा झाला मूक, मान्य केली चूक कोर्टापुढे. कायद्याचा असा दिसताच धाक, रगडिले नाक चुपचाप. हवेत आरोप काहीना आधार, उठला बाजार संजयाचा. कोर्टात होताच सामना सत्याचा, डाव असत्याचा उधळला. खासदारकीची संपली मुदत, तशी इज्जत गेलेलीच. भोंग्यातला आज ओसरला जोर, चोरावर मोर कायदाच. कांत संजयाचा फुटे आज घडा, कायद्याने धडा शिकविला, कायद्याने धडा शिकविला. संजय राऊत खासदार आहेत. मला असं वाटलं होतं ही उसंतवाणी लिहिताना त्यांची मुदत संपली, पण अजून शिल्लक आहे असं मला सकाळी जेव्हा आज उसंतवाणी टाकली तेव्हा काही जणांनी सांगितलं. असेल शिल्लक, त्यांना काही फारसा फरक पडत नाही. पण ह्यांना ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांनी धडा शिकवलाय तो न्यायालयाच्या धड्यापेक्षाही मला जास्त महत्त्वाचा वाटतो. राहुल गांधींबद्दल तर काय बोलायची गरजच नाही, कुठलं त्यांना भान उरलेलं नाहीये. राजकीय दृष्ट्या तर लोकांनी सलग 3 वेळा त्यांचा पराभव करून आपला कल कुठं आहे ते दाखवून दिलेलंच आहे. पण सामाजिक दृष्ट्या सुद्धा आता ज्या पद्धतीनं लोक जागरूक होऊन ह्याच्या विरोधामध्ये ज्या प्रतिक्रिया द्यायला लागलेत, उघडपणे कृती करायला लागलेत, मला ती गोष्ट जास्त महत्त्वाची वाटते. सर्वसामान्यांचा विवेक जागृत राहायला पाहिजे. पूर्वी आपल्याकडे पद्धत होती न्यायनिवाडा करायचा, तर ज्या दोघांमध्ये भांडण असायचे त्या दोघांनी प्रत्येकी 2-2 व्यक्ती त्यांच्या बाजूने म्हणून निवडायचे, आणि त्या चौघांनी म्हणून अजून एक 5वी तटस्थ व्यक्ती निवडायची, आणि हे 5 जण पारावरती बसायचे, आणि ते 5मुखी परमेश्वर म्हणायचे, आणि त्यांनी दिलेला न्यायनिवाडा सगळं गाव मान्य करायचं. आता तर न्यायाची वेगळी व्यवस्था आहे, बाकी वर्तमानपत्रे, हे सगळं बाजूला ठेवा, पण सोशल मीडिया म्हणजे मला हा 5मुखी परमेश्वर वाटतो. तुम्ही लोक ज्या पद्धतीने कुठलंही असं एक फेक नॅरेटिव्ह कोणी जो उभं करत असेल, असा जो भंपकपणा कोणी करत असेल, तर त्याचे फार लवकर त्याच्या चिंध्या करून टाकता. यापूर्वी सुद्धा काही यूट्यूबरनी अतिशय वाईट पद्धतीने फेक नॅरेटिव्ह जेव्हा पसरायचा प्रयत्न केला होता, त्यांना लाखोनं करोडोनं व्ह्यूज पण तेव्हा मिळाले होते.
पण काही दिवसातच यांचा भंपकपणा उघड झाला, त्यांचं पितळ उघडं पडलं. त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये हे जे सगळ्यात मोठा कंट्रोल आहे, नियंत्रण आहे, ते फार महत्वाचं. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज